आज मी तुमच्या सगळ्यांसोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. मी दिवसभरात काय काय करते. गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी फटक्यात कपडे वॉश केले मशीनमध्ये, त्यानंतर फ्रेश होऊन देवाची पूजा आणि आपल्या झाडांना पाणी टाकलं आणि तुळशीला पाणी टाकलं. सो मी असं मोस्टली खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे की देव स्नान केलेलं जे पाणी असतं ना, ते कधीच तुळशीला टाकायचं नाही. तुळशी सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता, असं एवढं मला माहिती. जर काही चुकलं असेल तर तुम्ही सांगू शकता. फक्त तुळशीला नसतं टाकायचं. त्यानंतर मी 10:30 नंतर जवळपास यांचा टिफिन रेडी केला ऑफिससाठी. सो आज बनवली होती उडदाची डाळ, जी यांना खूप 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 आवडते आणि ते खूप आवडीने खातात आणि टिफिनलाही घेऊन जातात. त्यांना एवढी ज्वारीची भाकरी तशी मला अजून एकदम परफेक्ट येत नाही. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. खूप साऱ्या मुली असं विचार करत असतील, ओ एवढं लवकर उठते वगैरे वगैरे. सो असं काही नाही आहे. मी लग्नाआधी खूप 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 उशिरापर्यंत झोपायची, कारण माझी रात्री झोप कंप्लीट नाही व्हायची. ऑफिस लेट सुटायचं, 9-10, घरी येते 10:30 होऊन जायचे. त्याच्यानंतर 11 वाजता जेवण, मग झोप 1-2 वाजता झोप, मग त्याच्याने दिवसा परत उठायला लेट व्हायचा. सो अशी सवय होऊन गेली होती लेट उठण्याची. सो इट्स ओके जर तुम्हाला उशिरा उठत असणार काही कामामुळे आणि सवय असेल तर. बाकी तुम्ही जर लवकर झोपले तर ऑब्व्हियसली तुम्ही लवकर उठू शकतात. सो ट्राय करा 10-11पर्यंत झोपण्याचा. आणि जर तुम्हाला झोप येते तर ती पण खूप चांगली गोष्ट आहे, कारण खूप लोक झोप येण्यासाठी गोळ्या घेतात, इवन तरीसुद्धा त्यांना झोप नाही येत. सो आणि असं नाही की माहेरी होती म्हणून झोपायची, सासरीसुद्धा जर माझे सगळे कामं झाले आणि मला जर झोप येत असेल ना, तर मी परत झोपून जाते. कारण माझी पूर्ण झोप झाल्यानंतरच मला असं फील होतं की नाही आता मी जागी झाली आहे, नाहीतर मला दिवसभर झोप लागते. सो सकाळी उठणं वगैरे या खूप चांगल्या सवयी आहेत ॲक्च्युली, ज्या आपण हळूहळू अंमलात आणल्या तर आपल्यासाठीच चांगलं राहील. लवकर झोपणं, लवकर उठणं हे खूप चांगलं राहतं असं म्हणतात. पण करू आपण पण प्रयत्न. आणि ही आहे माझी संध्याकाळची चहा. खूप साऱ्या लोकांनी मला विचारलं होतं की तू जॉब सोडला का, कारण मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असते, इन्स्टावर टाकत असते. सो त्यांना असं वाटतं की काही काम नाही करत, तिला जॉब नाही आहे. सो नाही, असं काही नाही आहे. मला जॉबला जवळपास 3 ते 4 वर्ष कंप्लीट होणार आहे आता. माझं लोकेशन पुणे आहे. सो मी सध्या वर्क फ्रॉम होम करते. सो दॅट्स इट. आणि खूप सारे लोकांनी विचारलं पण होतं की तू कुठली आहे, कुठे राहते. तर मी धुळ्याची आहे. पण जॉबमुळे मी आधी करोनामध्ये वर्क फ्रॉम होमच होतं, सो घरीच होती. त्याच्यानंतर परत वर्क फ्रॉम ऑफिस स्टार्ट झालं. सो जवळपास 1 वर्ष मी पुण्यात होती. त्यानंतर मग लग्न जमलं, तर परत पुण्याहून इकडे. तर असं सगळं चालू आहे. मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने जॉब केलाच पाहिजे, कारण जर तुमच्याकडे जॉब असेल ना, तर तुम्हाला खूप वेगळी रिस्पेक्ट असते. जर तुम्ही फक्त घरातले कामं केले, फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये एक वेगळं अस्तित्व असतं. माझी घरची फॅमिली प्लस माझी सासरची फॅमिली दोघी खूप 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 सपोर्टिव्ह आहे. आधी मला असं टेन्शन होतं की माझी शिफ्ट अशी 12 ते 9 आहे, थोडा ऑड टायमिंग आहे. सो जर मला मुलगा असा भेटला की बाय चान्स त्यांना नाही आवडला माझं टायमिंग, तर मी काय करणार. पण असं काही नाही आहे. देवाने माझं ऐकून घेतलं आणि मला माझ्या जॉब टायमिंगच्या सेम टायमिंग असलेला मुलगा. सो त्यांचा पण टायमिंग सेमच आहे. सो टायमिंगचा आता मला काहीच इश्यू नाही आहे.
आणि मला सगळं ॲडजस्ट पण होऊन जातं टायमिंग, कारण त्याआधी माझं घरातलं सगळं आवरलं जातं आणि त्या जॉब झाल्यानंतर पण आमचं थोडंफार असतं ते आवरलं जातं बस. आणि सॅटर्डे संडे सुट्टीच असते. आणि खूप साऱ्या फॅमिलीज अशा पण असतात की ती मुलगी किती पण छान जॉबवर असली ना तरी तिला जॉब सोडावा लागतो. नाही तू आता घरातलंच बघ, जॉब करायची काही गरज नाही आहे, तुझा नवरा खूप बऱ्यापैकी कमवतोय. सो खूप साऱ्या मुली असतात ज्या बिचाऱ्या एवढ्या शिक्षण घेतात, त्यांचे आईवडील एवढे पैसे खर्च करतात आणि त्यांना लग्नानंतर जॉब सोडावा लागतो. सो मी असं म्हणेल की थोडं मुलांनी पण थोडं एज्युकेटेड बना आणि मुलीला जे करायचं आहे ते करू द्या. जसं तुम्ही करताय तसं तिच्या पण काहीतरी इच्छा आहे, अपेक्षा आहे, ते लाईफ तिला जगू द्या. सो मुलीने जॉब करायचा की नाही हे पूर्णपणे मला तरी वाटतं की तिचा डिसिजन आहे. जर तिची इच्छा असेल तर तिने जॉब करावा, म्हणजे तिला करू द्यावा. आणि जर तिची इच्छा नसेल तर तिने जॉब नाही करावा. म्हणजे फोर्सफुली पण तुम्ही कोणाला जॉब करच कर 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 असं पण नाही करू शकत. जर तिची इच्छा आहे तर ती करेल, नसेल तर ती नाही करणार, सिम्पल. सो थँकफुली माझी फॅमिली अशी नाही आहे आणि मला जे वाटेल ते मी करू शकते. आणि प्रत्येक मुलीला हे स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, कारण ती तिची लाईफ आहे, ती कोणी कंट्रोल नको करायला पाहिजे, उलट तिला सपोर्ट करायला पाहिजे, जेणेकरून ती तिच्या तिच्यामध्ये जे बेस्ट आहे ना ते तिच्यातून बाहेर पडेल. जर तिला तुम्ही हळूहळू हे नको करू, ते नको करू, ते नको करू, तुला हे नाही करता येत असं जर केलं ना तर ती हळूहळू स्वतःच सगळं बंद करून टाकेल आणि बस घरातलंच करेल आणि तिचं आयुष्य पूर्ण आयुष्य त्याच्यातच जाणार. आज पण गावाकडे खूप अशा बायका आहेत ज्या पूर्णपणे नवऱ्यावर डिपेंड असतात, कारण त्या फायनान्शियली इंडिपेंडंट नसतात म्हणून. सो नवरा कसाही असला, काहीही केलं त्याने तरी त्यांना ऐकून घ्यावं लागतं, मारलं तर मार सहन करावा लागतो, कारण त्यांच्याकडे सेकंड ऑप्शन नसतं. सो या गोष्टीमुळे प्रत्येक मुलीने जॉब केला पाहिजे असं मला वाटतं, की जेणेकरून ती इंडिपेंडंट राहील आणि तिला डिपेंड नाही राहावं लागणार. सो कोणतीही सिच्युएशन आली तर ती त्याला सामोरे जाऊ शकते असं मला वाटतं. अशा पण मैत्रिणी की ज्यांना जॉब नाही करायचा आहे त्या म्हणतात की बस यार आता खूप जॉब केला गेला, जॉबमध्ये पण बिचाऱ्यांना स्ट्रेस असतो, घरी पण स्ट्रेस. सो खूप साऱ्या लोकांना हे स्ट्रेस सहन नाही होत, सो नाही करत त्या जॉब, त्यांना इच्छा नसते. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी असं पण म्हणतात की मी एकदम छान पैसेवाला पोरगा बघेल आणि मी जॉब सोडून देईल, मला जॉब नाही करायचा, मस्तपैकी घरात बसायचं आहे, आराम करायचा आहे. सो ज्याची त्याची चॉईस असते, करणं न करणं. सो मला सगळ्यात मोठा थँक्यू माझ्या नवऱ्याला म्हणायचं आहे, कारण मी किती पण काही पण केलं असतं, व्हिडिओ बनवला असता, काही केलं असतं, जर त्यांनी म्हणून दिलं असतं की नाही करायचं तर तिथे विषय संपला असता. किंवा कोणती गोष्ट असो, जॉब असो, काही असो, मग प्रॉब्लेम्स क्रिएट होता, खूप गोष्टी असतात ज्या तुम्ही पण सगळ्यांनी लग्न आधीच सगळं क्लिअर करून घ्या की तुम्हाला नंतर काय करायचं आहे, तुमच्या प्रायोरिटीज काय आहे. सो उद्या उठून तुम्हाला कोणी असं म्हणायला नको की तू काय करते, हे आमच्या घरात चालत नाही, आमच्या इकडे चालत नाही, तिकडे चालत नाही, याला चालत नाही, त्याला चालत नाही. सो हे प्रॉब्लेम्स उद्या उठून नाही होणार. जसे तुम्ही आहात तसं तुम्हाला समोरच्याने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. काय करते ते सगळं त्यांच्यामुळे करते, नाहीतर मी खूप 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 शाय होती. मी जास्त करून कोणाला ॲड पण नाही करायची, जेवढे माझे फ्रेंड्स आहेत तेवढेच. पण आता मी अकाउंट पब्लिक करून दिलं आहे, यूट्यूब चालू करून दिलं आहे. मलाच नाही माहीत मी हे कसं काय करते, कारण माझ्या मागून कोणीतरी आहे जो मला सपोर्ट करतो आहे. त्या व्यक्तीमुळे मी आज सगळं काही करते. हां, मला आधीपासूनच असं व्हिडिओ वगैरे बनवायला आवडतं, म्हणजे मोमेंट्स कॅप्चर करायला आवडतात, कारण टाईम निघून जातो पण ती वेळ परत नाही येत आणि त्या गोष्टी आपण फोटोज आणि व्हिडिओजच्या याच्यातून बघू शकतो की कशी गेली लाईफ, काय झालं सगळं, ती मोमेंट आपण परत जगू शकतो. सो मला खूप आवड आहे लहानपणापासूनच असं कॅप्चर वगैरे करायची. लहानपणापासून म्हणजे मला अगदी लहानपणापासून माझ्याकडे काही मोबाईल नव्हता, कॉलेजला गेल्यावर भेटला आहे. सो जेव्हापासून भेटला आहे तेव्हापासून मी सगळं कॅप्चर करत राहते. पण मी कुठे पोस्ट नाही केलं, कारण मी शाय होती खूप आणि लोक काय विचार करतील, कोणाला काय वाटेल असं मी विचार करायची.
सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.